आता आज आम्ही तयार होऊन कुठं निघालो ते सांगते, पण त्या अगोदर ना दुपारी माझं एक पार्सल रिसीव झालं होतं. हा रेड कलरचा ड्रेस मी ऑनलाईन ऑर्डर केला होता. आता याचं बेस्ट फीचर म्हणल्यावर हा ॲपल कट आहे आणि त्यातल्या त्यात फुल कॉलरचा सुद्धा आहे. तसं बघायला गेलं तर हा 100% कॉटन आहे. एक्सेल साईजमध्ये मागवला. तुम्हाला पाहिजे असेल तर कॉमेंट सेक्शनमध्ये मी याचं लिंक देईल. तसं फॅब्रिक क्वालिटी वगैरे खूप छान आहे आणि त्यातल्या त्यात त्याचा कलर आणि प्रिंटसुद्धा छान आहे. तसं याच्यावर जी व्हाईट प्रिंट दिसते ना, हा फोटोमध्ये नव्हता, पण वेअर केल्याच्यानंतर याचा लुक छान येतोय. म्हणून हा ठेवू का नको हे कॉमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. संध्याकाळी दक्षला अशी छान बाईक खाली मिळाली तर फोटो काढणं कंपल्सरी होतं. आणि आम्हाला आज कुठेतरी बाहेर जायचं तर आपल्या बायकांचा पहिला प्रश्न पडतो, साड्या असल्या तरी कोणती साडी घालावी आणि नसलं तरी कोणती. आता जिथं जायचं आहे तिथं मोठा कार्यक्रम नव्हता, छोटासाच कार्यक्रम होता, म्हणून भरजरी साडी घालण्यापेक्षा साधी सिंपल उन्हाळ्यामध्ये साडी घातली. आता ही साडी घातल्याच्यानंतर माझा फायनल लुक कसा येतोय हे सांगायला विसरू नका. आता कुठं निघालो म्हणलं की आजची मंगळी चतुर्थी होती. मावशीच्या इथे छान जेवणाचं आमंत्रण होतं आम्हाला. मंगळीनिमित्त त्यांच्या इथल्या गणपती मंदिरामध्ये भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. आता ह्या चिमुकल्यांची धडपड चालली गणपती बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी सुद्धा. आता यांचं दर्शन तर झालं, पण त्यानंतर आमचा नंबर लागला मोठ्यांचा. छान हळदी कुंकू दुर्वा वाहिली आणि त्यानंतर गुलाल वाहून सुद्धा गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. आजची मंगळी चतुर्थी म्हणल्यावर मोठा योगायोग घडला. तसं सगळ्यांना सहजासहजी मिळायला वेळ मिळत नाही, पण असं कारणाकारणी मिळायला भेटतं, त्याच्यातच खूप छान वाटलं. आणि कुठं भेटल्याच्या नंतर फोटो काढणं आणि व्हिडिओज घेणं कंपल्सरी असतं. आता मावश्या तर झाल्या, पण भावांना कुठं सोडणार, भावांसोबत सुद्धा फोटो काढला. असं आजची मंगळी चतुर्थी आम्ही सेलिब्रेट केली. तुम्ही मंगळी चतुर्थीला काय आज जेवणाचा मेनू बनवला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया असाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.